रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री अखेर ठरले आहेत। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची निवड झाली आहे, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची निवड झाली आहे। राज्य सरकारकडून पालकमंत्री पदाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। पाठोपाठ पावला आम्ही नवरा बायको आणि मतदारसंघाचे जवळपास 15,000-16,000 लोक आम्ही वारीला या ठिकाणी आलो आहेत। दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोनेच सांगितली, मोबाईलवर असताना तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून। त्याला पाठोपाठ पावला असं मी म्हणेल, पण चांगलं झालं। म्हणजे माझा काही फार कुंभमेळ्यामध्ये मी होतोच, मी वारंवार सांगितलं होतं जेव्हा वेळी तेव्हा होईल। मी कुठे आंदोलन केलं नाही, आग्रह केला नाही, पण पक्षाने माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतली, त्याबद्दलचे खूप खूप आभार। श्रावणी पहिला सोमवार आहे, नागपंचमी आहे ना। आजच्या सणासुदीच्या पहिल्या सणाच्या दिवशीच या ठिकाणी भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या सर्वांनी आज रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांची नियुक्ती केलेली, घोषणा केलेली आहे। त्यामुळे रायगडकरांमध्ये अतिशय उत्साही वातावरण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। जो संघर्ष आम्ही तिघांनी केला, या संघर्षाला खरं तर आमचे नेतृत्व शिंदे साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करावा लागेल।